हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी. आपण पाठ असन तुमच्या भक्ती प्रेम सुख नेण्याव्यान भक्ती प्रेमा विना ज्ञान नको यायला नवीन पोराला द्यावं लागत ते आपण तर यायला माहिती राहत. हरी भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा.
नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान 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 नको देवा भक्ती प्रेमाविना अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई अभिमान नित्य नवा तया प्रेमा बिना
विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान रांडविने देवी शृंगार पै केला प्रेमा विना झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवड जाणतील प्रेम सुख देई प्रेमा विना नाही समाधान महायोग भेटे तटे मे मरत्यावर मुंडरी काय दातो मुनिंद समागत नंदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करुप्रथा मनमाने पांडुरंगा करुप्रथा मनमाने पांडुरंगा करुप्रथा मनमाने पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादान कधीचा विसरारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रयानी देवाची या जगद उद्धाराला विसरिला उतार निरबिला परिवार शिताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यात्रयानी देवाची ओम ब्रह्मानंद परमस्पदम केवल ज्ञानकरोति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीवासनाथं पुराजयं मोक्षाणां ज्ञानदाननिरक्षं कुरुक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं मस्तकैः पायावरे काय माझी वाणी रंजील चित्तासी रंजव चित्तासी आपुलिया चित्तासी प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही बाबा सालाबादाप्रमाणे चालत असणारा हा अखंड एकदम नामयज्ञ सोहळा जगद्गुरु तुकोबरायाच्या बीजेच्या औचित्यावर
हा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून श्री क्षेत्र बाहुळदेव या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, तुम्ही सर्व संत माईबापांच्या वतीने या ठिकाणी साजरा करत आहोत. या वर्षीचं आयोजन थोडस वेगळं झालं. कथा आपण ऐकली. आता शेवटचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन, दोनच कीर्तन यावर्षी झाले. हरकत नाही नाट्य दुत्त करायला. आज पहिलं आणि शेवटचं कीर्तन आहे, उद्या काल्याचं राहणार आहे का नाही. पण आजचा हा 7वा दिवस असल्या कारणानं मागणीवर प्रकरणातील अभंग असावा असा संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा भगवंताकडे मागणी करणारा अभंग आहे. मागणी करत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्याच्याजवळ मागायचं आहे त्याला ते दिलं पाहिजे, त्याच्याजवळ ते असलं पाहिजे. मागणाऱ्याची योग्यता असावं लागते. आणि काय मागितलं याच्यामध्ये समाजाचं हित असलं पाहिजे. त्या मागणीला अर्थ विठाला विठाला. शांतीप्रभू एकनाथ महाराज या अभंगातून भगवंताकडे मागणं करतात. सर्वजन गुणीजन मला कसं आहे, एकदा माझी गाडी निघली का ती मागे येत नाही. हे सर्व महात्मे आपल्या परिसरातले, आपल्या गावातलेच आहे. आमचे भाऊसाहेब महाराज जिरीकर असतील, आमचे वेणेकरी बाबा असतील, रंगाचार्य असतील, आमचे हार्मोनियम मालक असतील, आमचे अण्णा असतील, रुस्तुम अण्णा असतील. हे सगळी मंडळी कायम साथ देणारी महात्मे आहेत. एक तर चालू झालं 9:30. आता वाजले 10ला 5 मिनिटं बाकी. तुमच्या नियमाप्रमाणे राहिला 1 घंटा 5 मिनिटं. आब्बा गुड थैले मेन माख्यास नकथेम. त्याच्यात फेटा बांधता बांधताच वॉर्निंग आली, बाबा लई कडक बोलू नका, थोडं नरम बोला. त्याच्यामुळे हे असं यमडी काऊन होती. इथं आम्हाला आल्यावर आहे ना, लोकांना तसं तिकडं चढत का तसं इथं आम्हाला आल्यावर चढत. कारण तुम्हाला किती कळत याच्याशी घेणं नाही. तुमचं मन जपाय करता संतांना हा धर्ममंडप मांडला नाही. जगाला जे लागत ना ते देणाऱ्याची जात वेगळी. तुम्हाला जरी लागत नसलं ते तुमच्या हिताचं आहे आणि ते तुम्हाला द्यावं लागतं. आई लेकराला, तुम्ही आयाचे ना, आई लेकराला नाकड्या दाबून त्याच्या नरड्यात औषध होत काऊन. त्याला लई रोग येतो घ्यायला औषध. त्याच्या नरड्यात दाबून काऊन होती ती, कारण ते त्याच्याकरता काय ते हिताच आहे. तुम्हाला येतील तुकडे सांगतील, विनोद करतील, दाताडी जगतील आणि निघून जातील. त्याला काही घेणं नाही. गावजेले हनुमान आहे. आम्हाला इथं हा काही माझा खानदानी धंदा नाही नाही. पण माझ्यावर एका संतांची कृपा झाली आणि त्या संतानं सांगितलं, भाऊ बसलेल्या 100-200 पैकी एकाला जरी हनुमान फटका बसला तर कीर्तन सक्सेस. कीर्तनकार काही गावडीचा बैल नसतो. मायबाप संताला जे लागतं ते सांगावा का आम्हाला काय लागतं ते सांगावं. रोग कोणता आहे त्याच्याच गोळ्या द्यावा का नाही. डोकं दुखू राहिलं आणि गुडघ्याच्या गोळ्या देऊन जमन का. लोकांना आमचं बोलणं कडू वाटत असेल, कडू वाटत असेल, पण आम्हाला काही घेणं का. इसगाव तिसगाव फिरणाऱ्याला 40. हो काय हाले हे तुम्हाला माहित नाही. यायला माहिती आहे माहिती काय हाले. दिवसभर तिकडं भुकावं लागत आहे ड्युटीला आणि संध्याकाळी इकडं चावरील तुपावं लागत आहे. हो आता इथून रातभर जायचा प्रवास करायचा. दुसऱ्या दिवशी आता उद्या काल्याचं कीर्तन करत तुमचा कालच माझ्या गळ्यात होता. पण ते पांडुरंगाला वाटलं मी पहिले तिघाला गेलो होता. 2-3 महिने लोक सुट्ट्यावर राहलो म्हणून राहते. हा भावाला सुट्टीचा भुकतो ना, हा म्हणजे सुट्टीचे कीर्तन करतो म्हणून लोक टपल राहते. सुट्टी गेली नाही पाहिजे कुठं म्हणून तो काला जायला होता. अशोक महाराजांना सांगितलं, भाऊ मला जागराचं द्या. मला किती रातभर प्रवास झाला तरी मला काही थकत नाही. मी आता इतका दिवसभर आंबून येईल काही वाटत कोकड धावेले का नाही. काऊन, कारण जे वर्म संतानं तुम्हाला आम्हाला उद्धाराचं सांगितलं ना मायबा, त्या वर्माचा अंगीकार केला रे केला. समाजाला आवडेल असं जो महाराज बोलतो त्याला काहीतरी तुमच्याकडून घेऊन जायचंय. जो कडू बोलतो ना त्याला तुमच्याकडून 10 रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही. नाही नाही नाही. आमच्या ज्ञानोबा तुकोबाला तुमच्याकडून कशाची अपेक्षा नव्हती. तुकड्या करता मौती झाल्या त्यांच्या,
पण त्यांना समाजाकरता एवढे मोठमोठे ग्रंथ लिहून ठेवले. काय करता? आम्ही होतो तेव्हा नाही समजून घेतलं या बुच्ची आहे ना, आम्ही गेल्यावर तरी समजून घेतील या आशेला ग्रंथ लिहिले. म्हणून कीर्तनकार जो आला ना, तो कोणता का सांगा, मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण त्याला आहे ना 2 तास अख्खी तो उभा राहिल्यावर द्यायला पाहिजे. मी आता काल एका ठिकाणी सेवेला गेलो, बाबा साऱ्या उलट्या ओव्या सांगत होता तो. एका ओवीचा अर्थ एका याला पूर्वार्ध वेगळा, उत्तरार्ध वेगळा, आणि लोक मुंडके हालीत होते. बैलगाभा 9 महिन्यात हाऊत. बसणाऱ्याला अजून मनगट धरायची ताकद नाही लोकांची, लोकांची म्हणून लोक कुणीकडे सुटले आता. हा, अरे कीर्तन म्हणजे काही तमाशा नसतो. एवढे लोक काम धंदे सोडून नीट येऊन बसले, यांना काही धंदे नाही का? काही गोदाड्या गोड नाही लागत का यायला? काही जरी बुवाना सांगितलं तर लोक मान डोलायला तयार आहे. अरे माय बापा हो, साधू संतांनी एवढ्या करता हाडाचे काढ नाही केले. आपला जन्माला आलो ना त्याचा सार्थक व्हायला पाहिजे. एवढ्या करता लाखो काय खर्च करायचा एवढा? घरी खायला भेटत नाही का? काय पंक्ती करायच्या? माय बाप, अरे या निमित्तानं समाज एकत्र होईल आणि त्या समाजाला उद्धाराचा सांगितल्या पाहिजे. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग मागणीवर प्रकरणातील आहे. मागणी जरा वेगळी आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवंताजवळ मागतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. किती बोच्या पाठी, साऱ्याच्या पाठी, पण टकुऱ्यात उतरतं काय? का नाही उतरत? काय सांगितलं? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती पाहिजे पण तिच्यात प्रेम पाहिजे. प्रेम कायला म्हणत्या? आमचे पाटील, तुमचे पाटील, आमच्या पाटलानं असं केलं, तुमच्या पाटलानं तसं, ते लागत काय त्याला? अरे सत्कारामध्ये अर्धे घंटे चालली. कीर्तन सुरू होतं 9:30ला. याची चाल भानगडी ये बरं. तरी जिरी महाराज तुमचे भाऊसाहेब महाराजचे यांचे आम्ही धन्यवाद. हे काही ठाईत मध्ये घुसले नाही. हे जर ठाईत घुसल्या ते तर तुम्ही ठाईच बसले असते. पण त्या बिचाऱ्यानं बुवाची नस ओळखून घेतली. याला भुकाला ज्यादा लागत, कारण ते आम्ही जेराला संघ होतो. हा मला नाही 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 माय बाप, मला आहे ना तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही रातभर कीर्तन करायला लावा करतील, पण तुम्ही जर म्हणलं भरणार बसा ना, मला एक अभंग येणार. अरे समाजाच्या उद्धाराकरता साधन आहे. कीर्तन म्हणजे शायनिंग मारायचा धंदा नाही. मग भक्ती पाहिजे, पण त्या भक्तीत काय पाहिजे? प्रेम पाहिजे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. ज्ञान लांबची गोष्ट आहे. पहिली गोष्ट भक्ती पाहिजे, त्या भक्तीमध्ये प्रेम पाहिजे, आणि त्या प्रेमातून ज्ञान उत्पन्न झालं पाहिजे. जर हे नाही झालं तर काय होतं? त्याचा परिणाम, दुष्परिणाम सांगितला. अभिमान नित्य नवा दया माझी. त्या ज्ञानाच्या पावला पावलाला अहंकार डोकत राहतो. बघा तुम्ही चांगले चांगले कीर्तनकार बघा, त्याच्या इस्तरीनं लिंबू कापून घ्या, लाईट याचीच राहते. पण वरचा मधला सारा खालीचे. जसे की इकडे तिकडे तुकडे टाकडे 2-4 धपल्या काढल्या, लोकांना वाटतं लय भारी झालं. असंच आहे. हा, पण जर त्या भक्तीमध्ये जर अंतकरणातलं प्रेम नसेल ना मायबाप, ते ज्ञान ओझं सांगितलेलं आहे. ओझं. लोकांना रंजन करणं लय सोपं आहे मायबाप. लोकांचं मनोरंजन करणं लय सोपं आहे. लोकांना दाताळ काढणं लय सोपं आहे. मला एक जण म्हणजे बाबा कसं काय कीर्तन झालं? लोक हसू हसू आडे पडले. कसं काय कीर्तन झालं? म्हणलं तमाशातल्या बाया बिगन झाशी त्या रे, काहून जिंदगी बरबाद करू राहिला? आप मरे ते मरे यजमान फुले की मेरे कायला मरू राहिला? तो बी जीवन बरबाद करू राहिला, आणि येणाऱ्याच्या लोकांचं बी जीवन बरबाद करू राहिलं. त्याच्या घरी 160 चॅनल आहे ना दातड काढायला. इकडं साधू सांगताना ह्याच्या करता नाही उभा केलं ना ते व्यासपीठ. म्हणून त्याच्यामध्ये अहंकार जर असेल तर ती भक्ती होऊ शकत नाही मायबाप. किंचित सुद्धा भक्ती होऊ शकत नाही त्याच्यात. म्हणून नादबाबा भगवंताकडे सांगतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई भगवंता. मायबापा मी जी भक्ती करतोय, मी जगाला जे ज्ञान सांगतोय ना, त्या ज्ञानामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणि जोपर्यंत प्रेम उत्पन्न होणार नाही मायबाप, तोपर्यंत त्याला काहीही अर्थ नाही. प्रेमाविना नाही समाधान. त्याचंही समाधान होत नाही, तुमचंही समाधान होऊ शकत नाही. नाही 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 होऊ शकत नाही. आणि ते व्हावं असं वाटत असेल
पुढं दृष्टांत देऊन सांगतात, रांडविनी जेवी शृंगार पै केला, जशी तमाशातली बाई नखरे करते का नाही, करते का नाही, आबा बाबा बाबा 36 नखरे करते ती, तसे बुवा लोक 36 नखरे करू राहिले आता. ते तरी कमी नाटत आहे, इतक्या बेकार नाटायला लागलो आम्ही आता. हो पण नाही नाही नाही, नाथ बाबा सांगतात माझं नका ऐकू, हो माझं अजिबात ऐकू नका. आणि अशोक भाऊ पुढच्या वर्षी तारीख मिळालाच पाहिजे, एवढ्या खालच्या विचाराचा मी नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. पण तुम्हाला खरं सत्य पवित्र निर्मळच सांगून जाईल. तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर जय विठ्ठल होणारच. भूकला निघून जाय, काही घेणं नाही आम्हाला, बर का. रांडविनी जेवी शृंगार पै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. जर त्याच्या अंतःकरणाबद्दल तुमच्याबद्दल जर जिव्हाळाच नसेल तर त्याला काही अर्थ आहे का. कीर्तनाच्या वेळेमध्ये माणूस गंजी अगदी भावूक होऊन रडतो कीर्तनकार, पण डोळ्यात पाणी प्रेमाचं आहे का हो. नाही ना, नाही 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 नाही, अजिबात नाही. मी पुढे सांगण विस्तारात हा भावार्थ चालला. म्हणून भगवंता प्रेम सुख दे मला, प्रेम सुख. आणि प्रेम सुख बाहेरून उत्पन्न होत नाही मायबाप, ते अंतकरणात तयार व्हावं लागतं. एका जनार्दनी प्रेम अति गोड. किती गोड आहे, ज्याला अनुभव घेतला त्याला कळत, ज्याला अनुभवत नाही त्याला काही कळलं का. ज्याला अनुभव आहे, नाद बाबा अनुभवून सांगतात, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवड जाणतील. जे अनुभवी माणसं आहे ना, तेच याच्यातलं वर्म जाणू शकतात, ते याच्यातलं मर्म जाणू शकतात, आणि तेच तुमच्या अंतःकरणापर्यंत घेऊन जाऊ शकतात. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान विठ्ठला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. बघा, बसला तर बसला हनुमान फटका एका तासात. हो, जीवनामध्ये आलो भक्ती करत नाही असा एकही माणूस नाही. घरादाराशी नक्क्या पोराशी एवढे एवढे पोरं सुद्धा आता चालले घरून पाणी घेऊन चालले महादेवा, चालले की नाही. सगळेजण भक्ती करतात, पण त्या भक्तीमध्ये काय पाहिजे, भाव पाहिजे. आहे का भाव. सगळा अभाव आहे भक्तीमध्ये. जेवढी भक्ती चालली जगामध्ये आता कलियुगामध्ये, जेवढी भक्ती चालली तेवढी दांभिक भक्ती चालली. माझं ऐकू नका, तुकोबाराच्या प्रमाणे दंभ करे सोंग मानावया जग, मोठे बोले त्याग म्हणे नाही, मोठे बोले त्याग म्हणे दंभ करी सोंग मानावया जग. जगानं मानलं पाहिजे, जगाला बरं वाटलं पाहिजे, जगानं म्हणलं पाहिजे. म्हणून शेंडी लोक बोल लोकांच्या कॉलरच्या बाहेर माळी असावा का. अय बोल, तुला काय प्रदर्शन करायचं आहे काय. बोल लोकायला बाहेरून माळी, बाहेरून आत काय काय उरालं काय मध्ये टोचू राहिलं का तुला. का काय करता असते का माळ. नाही, दांभिकता भक्तीमध्ये इतकी वाढली आणि त्याच्यामुळे त्या भक्तीचा परिणाम नाही. भक्ती नाही असं अजिबात नाही, पण त्या भक्तीला भावाची जोड पाहिजे. जोपर्यंत भाव नाही तोपर्यंत भक्ती फळाला येत नाही. भक्ती विना, भावाविना भक्ती पांगळी आहे आणि ज्ञानाविना भक्ती आंधळी. आणि जर पांगळी भक्ती असेल, आमचं कसं झालं, हत्ती निघून गेला आणि शापटाला रजगाम चाललंय. हा, जे संतांना सांगितलं का त्याचा शब्दाशा अर्थ धरायचा आणि तसंच करायचं. आणि बोल लोकांच्या डोक्यात पाणी झालं. ते बी ते काय सांगू राहिले त्यालाच कळालं. अय, याच्या आधी महादेव नव्हता तुमच्या गावात, नव्हता होता. मग त्याला पाणी नेत होतं की एवढ्या मावल्या. आता पाठी 4 वाजल्यापासून बिजी राहतो महादेव. रात्री 9 वाजलो, मग त्याला खायचं नाही, प्यायचं नाही, त्याला झोपायचं नाही. महादेवाला त्याला एवढा धंदा आहे का. मग त्याला जर वाटलं असं 5ची मोटर लावून बसला असता तो. कसं येड लागलं जगाला, देव गणती बसला.
बाजूला चाललाय धंदा. आम्ही लय करतो ना, आम्ही लय करतो. काय करतो आम्ही? त्या मला एक ताई भेटली होती, असं कीर्तन संपलं, पाय पडायला आली, बाबा 6 महिन्यापासून त्या महादेवाला पाणी घालून राहिले पण काही फरक पडा ना आमच्या बाबा. म्हणजे बाबांना दारू सोडावा म्हणून तू पाणी घालीत होती. आता हे पक्क मागच्या जन्माचं राक्षस, त्याला किती बोकडे नेवा, कोणत्या आश्रमात नेऊन घाला ते बदलायच्या काही लायकीचं. आणि तो किती महादेव नाही, महादेव जरी टकुऱ्यावर घेऊन हिंडली तरी त्याच्यात बदल होऊ शकत नाही. बदल होऊ शकत नाही. पर्वताप्रमाणे एवढं बोखंडी बांधून आणले त्यांना, ते का बदल? ऐ हा तो पाण्यानं बदलू, तूच बदला ना, ते कुठून बदल? तुला त्या पाणी न्यायचं सुद्धा शीण आला नाही ना. नाही ना. काय झालं, एका माणसाला म्हातारपणात पोरगं झालं. म्हातारपणात अख्खं जमारा निघून गेला. देव करता 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 पार आता उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी, आणि जायच्या टायमाला देव पावला. पा काय देव बी लई खेळी, लईच बेकार तो. बरं पावला. आता ते गावामध्ये नंबर 1चा माणूस, श्रीमंत माणूस. 12 बैलाची असं मी जुन्या काळात अण्णा यायला काय गेला, आता यायच्या बैलच राही, खुटाच नाही, तर ज्याच्या दारी खुटाच नाही तो सगळ्यात मोठा. मग आता ते 12 बैलाची असं मी ते म्हणे, बाबा मी फार ढवळा झालो, आता म्हातारपणाला पोरग झालं, अख्ख्या गावाचं मी खायले. कोणाचे 10वे, कोणाचे 13वे, कोणाचे साखरपुडे, कोणाचे लग्न, कोणाच्या वस्तू सांगत्या मी खायले, गावाचं गिळून बसले. आता म्हातारपणाला पोरग झालं ना, मग इच्छा आहे काय का आता गावाला चांगली चिकार पंगत द्यायची, 5 पक्वान्नाची. आता ते पोरग झालं बा. आता त्या माऊलीला काही अनुभव आता का? इतके दिवस लोकांचे काट्टे बेकार राहत्या, काट्टे बेकार, पण लोकांचे राहत्या, आपलं कसं राहतं माहिती राहतं का नाही? जावे त्याच्या वंशा. हा तसं नाही कळत. मग आता ते झालं, तिला 7 बहिणी, त्या म्हाताराला 7 साडू. आता सगळ्याला आनंद झाला ना, अरे पोरग झालं, पोरग झालं, पोरग झालं, सगळ्या पायाला. हे त्याच्या पुढं तर ते त्याच्या पुढं, कोणा काय घ्यायचं कोणा काय घ्यायचं. मला एवढं हे काही कथा नाही लांबायला, मला पटकन सांगायचंय तुम्हाला. आता सगळ्या 6च्या 6 बहिणी निघल्या, एक राहिली तशी. आता तिची लई पांगडी. आता हिच्याकडे भेटायला जायचं तसं जाता येईल का? काहीतरी कुडूक मुडूक घेऊन जावं लागतं. एक तर म्हातारपणाला होईल तसं तोंड घेऊन जाता येईल का? नाही. आता त्या 6च्या 6 गेल्या, भेटून आल्या मस्तपैकी. कोणा काय आंगडे टोपडे काय काय न्यायचं, कोणा बावाट्या फिवट्या काय काय न्यायचं, हे सगळं दिलं. त्या पोराला इतकं ती माऊलीला आनंद झाला, त्याला भरजरीचे कपडे घाल, त्याला सोनं नाणं घाल, घरीच गंध होतं ना, पेटून दिलं. 6 महिने ईदाचं नाही. एवढं गावात नंबर 1चं होतं ते. मग कोणाला दिवा लागतो ना माग नाही. मग आता हे सारं त्याच होतं का नाही? हाय किलोभर सोनं करून आणलं ते आहे ना, त्या पोराला घालायचे. ते सकाळी उठलं का तोच धंदा, हे दागिना काढायचा, तो घालायचा, हे कपडे काढायचे, ते घालायचे. त्या 6च्या 6 जणी आल्या भेटायला. त्या सगळ्या 6च्या 6 जणींना द्यायचे घातले कपडे बिपडे, ते दिलं. दणकून जेवल्या, कणकून निघून गेल्या. पण जी गरीब होती का, तिला पांगडी होती. आता तिला हिच्या कुडका मुडकासाठी 8 दिवस कोणाकडे तरी जावं लागणार होतं कामाला. मग आता ती कामाला गेली आणि तिनं ते साचिले 7-8 हजार रुपये, आणि तिनं ती येता घेतलंय लोणीमधून आणि आली ती भेटायला. आता ती पाहती तिच्या ते पिशील मध्ये जे घालेल ती ना, पण त्या पोरग पाहून राहिलं. पोराला होऊन 8-10 दिवस झाले, पण ते पोरग सदा इवळाच किरकिर करायचं. आता हिना पाहिलं, ही गरीब घरची होती बरं का, पण हिला त्याच्यातलं वर्म माहिती होतं. या बाकीच्या गंध आल्या बुचक्या फक्त मोठ्यापणा करता, खिशात नाही आनंद. बाजीराव म्हणा, सगळ्या आल्या, भेटल्या, बोलल्या, निघून गेल्या. पण ते म्हणजे कागदताई मी सकाळपासून आले, हे पोरग किरकिर काऊन करू राहिलं? ते म्हणजे त्याला ते धंदा आहे, देवानं दिलं ते दिलं, नीट धाडाचं नाही दिलं. आता देवानं गण धाडाचं दिलं, पण तुला त्याची किंमत नाही ना. किंमत आहे का त्याची? 9 सायासानं झालं. मग आता त्याला कुठं ठेवू, कुठं बसू, काय करू, काय नाही. त्यांना सू केली का कपडे बदल, त्यांना शी केली का कपडे बदल, याच्यात त्याच्या मेकअपमध्ये वेळ जायचा तिचा. आणि त्या पोराला जे लागत ते देत नव्हती. मग आता हिनं पाहिलं सकाळपासून दुपारलो. ही म्हणते का ग आतापर्यंत 10 ड्रेस बदलेले, ते 10 सोनं नाणं, त्याला काय काडी लावायची का तू आहे त्या सोन्याला नाण्याला, त्या कपड्याला?
अरे ते किरकिर काऊन करून राहिलं? त्याला ढोस, त्याला दूध पाहिजे, त्याला तो स्वानीची गरज आहे का? त्याला तो काय कपड्याला त्याची गरज आहे का? त्याला कायची गरज आहे? त्याला दुधाची गरज आहे ना. मग त्याला दूध पाजायला पाहिजे का हा नखरा करायला पाहिजे? दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. आमचा सुद्धा एवढा नखरा चाललाय देवाला. आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. आवरायचंय आपल्याला, मुद्द्यावर यायचं. आपलं सुद्धा चाललं भाव बळे आकळे. भाव कुठून आणायचा? दुकानातून. भाव कशाने तयार होईल? भाव तयार व्हायचं रसायन काय? भाव अंतःकरणात तयार होतो का बाहेर? आज तयार होण्यासाठी काही क्रिया असेल का नाही? भाव आज उत्पन्न होण्याकरता मंदोनी नवनीता कैसे गेला ना. भावे विन देव नकळे निसंदेह. आणि पुढे काय? आता गुरु मरून गेले, आमच्यासारखे पुढे धडकले. आम्ही तुमचे गुरु, पडा आमच्या पाया. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्यानं दिलं माशेदारी. गुरु विना अनुभव काहीचा कळे. आता गुरुलाच अनुभवाचा पत्ता नाही, पण तो काय जगाला सांगत? अनुभवाचा पत्ता नाही, साधू कैसे झाले. काय झालं? आणखी एक दृष्टांत देऊ. विठाला एका लेकराचे लहानपणामध्येच आई वडील वारले. आता त्या बाईनं बिचारीना त्या लेखीवर रानपण काढलं. तिला लहानाची मोठी केली. दृष्टांत जरा बाहेर काय कर का, मला उगं धपल्या काढता नाही येत. तुम्हाला दृष्टांत सिद्धांत पटला पाहिजे. आता तिला लहानाची मोठी केली, उपवर झालेली आहे. चांगला पोरगा पाहिला, मस्तपैकी गुणवान मुलगा पाहिला आणि त्या पोराचं लग्न करून दिलं. चांगल्या पद्धतीनं गावामध्ये लग्न करून दिलं. आणि लग्न करून दिल्यानंतर आता ती लेक नांदायला गेली की नाही. आता जुन्या काळामध्ये काही फोन नव्हते, काही निरोप येत नव्हते. कोणाच्या तरी वाऱ्या हाती निरोप आला का तेवढाच लय बरं वाटत होतं. अशा प्रसंगामध्ये 2 वर्ष त्या लेकराचे निघून गेले. निघून गेल्यानंतर आई सारखी वाट बघायची, मा लेकरू कसं असेल. वनवाशी लेकरू एवढं होतं, तेव्हापासून जपलं, लहानाचं मोठं केलं. कसं असेल, लोक कसं असेल, सासू कशी असेल, नवरा कसा असेल, आई इकडं कल्पना करते. पण लेक तिकडं 2 वर्षाची आली नाही. पण 2 वर्षानंतर तिला निरोप आला म्हातारीला का तुम्ही आता आजी होणार आहे. कळालं ना? तुम्ही आता काय होणार आहे? आजी होणार आहे. त्या माईला किती आनंद झाला असेल. माझ्या लेकरू कसं असं, देव पावला माझ्या लेकराला, संसार चांगला झाला, माझ्या लेकराचा सुफळ झाला. मग ती विचार करता करता आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धती, किती जरी बोकांडी गरिबी असती ना, लेकीला पहिल्या बाळातपणाला आपल्याकडे आणावं लागत. तिनं काय केलं? ते पैसे जमा केले, तिच्या पुतण्याला पाठवलं, भाऊ जाय आणि तुझ्या दिदीला घेऊन ये, तुझ्या बहिणीला घेऊन ये पहिल्या बाळातपणाला. ते गेलं बिचार. आता मुक्कामी गाडी येत होती गावात पहिली. मग ते त्या मुक्कामी गाडीने ती माऊली सकाळपासून वाट पाहू राहिली. घरात जाते, दारात येते, घरात जाते, दारात येते, पाहते कवा येईन माहिती, कवा येईन माहिती. संध्याकाळ होती, गाडी
येते अशी गावामध्ये गाडीचा आवाज ऐकला, इतका आनंद भरून आला. तिने हातामध्ये कुटका घेतला, तांबर पाणी भरून घेतलं. कळतं का तुम्हाला? कळू राहिलं ना? मग तिला कुटका हातामध्ये घेतला, ती भाकर हातात घेतली, एका हातामध्ये तांब्या घेतला. बस मधून ते लेकरू आणि ती दिदी उतरली. दोघं दमा दमाना ती गल्लीच्या कोपऱ्यावर आली. आल्यानंतर आईला घळा डोळ्यातून अश्रू धारा व्हायला लागल्या. बावळटपणा आहे का तो? बावळटपणा आहे? बावळटपणा आहे का तो? ज्याला नाही झालं ते याला नाही वाटत ते याच कुठं राहतं का? कसं राहतं मग ती आली, जवळ आली, कुटका उकळून फेकला, ते पाणी बवळून टाकलं आणि त्या डिकीला मध्ये आणलं. साऱ्या गल्लीतल्या बाया गोळ्या झाल्या. बाई कशी होती ग? लई वाळेल होती ग, चांगली सुधारली, बरी झाली, देव पावलाय, सारं कौतुक करायला लागल्या त्या दिदीचं. करता करता 2-3 दिवस निघून गेले. 2-3 दिवस निघून गेल्यानंतर त्या पुरीला त्रास व्हायला लागला. आया हो, त्रास होतो का नाही? होतो ना. तिला त्रास व्हायला लागला, ती मोठ्यानं आरडायला लागली. मोठ्यानं आरडायला लागल्यानंतर सगळ्या गल्लीतल्या बाया जमा झाल्यानंतर काय झालं म्हणून सगळ्या गोळा झाल्या. काय झालं हे सगळ्यांना माहित नव्हतं का? त्या भेटून जायला नव्हत्या का? आज त्या हिला वाटलं आता हिला प्रसूतीच्या काळा येऊ राहिल्या, यावं लागत का नाही? आया हो, या नवीन काट्याला येत नाही काळा, म्हणून त्याचं शिजर करावं लागत आहे. हा, काऊन फेवडावं लागत आहे? काळाच येत नाही. परमार्थात बी काळा यावा लागत्या, तसे परमार्थच फळाला येत नाही, भावच उत्पन्न होत नाही. बघा, मग ते वार्ता सगळ्या गावात पसरली. त्या पोरीचा आवाज मोठा ना, आणि शेवटच्या कोपऱ्यात एक म्हातारी राहत. ती म्हातारी काठी टेकीट त्या गल्लीत आली. काय ग पोरी हो, काय करू राहिल्या आणि काऊन आलडू राहिल्या? त्या आजीच्या वयाची एक दुसरी बाई होती. आत्याबाई, तुम्हाला याच्यातलं काही कळत नाही, तुम्ही गच राहा ना. नाही मग काऊन ओरडती? आता ती म्हणे आत्याबाई तिचं पोट दुखू राहिलं. ती म्हणे मग पोट दुखत एवढं इवळाचं काय काम आहे? आत्याबाई, तुम्हाला याच्यातलं ट म्हणता फ माहित नाही ना, तुम्ही बोलूच नका आणि तुम्ही गच राहा ना. आणि आत्याबाई कशी होती माहिती का? आत्याबाईच्या लग्नाच्या वरात निघली ना, खिलारीबाईला चालले रिटर्न, जाता जाता टांगापट्टी घोडे फरार झाले आणि हळदीच्या डागावर आत्याबाई गावात राहिली होती. आणि ती आत्याबाईची डाली आणि काऊन दुखत एवढं काय आरडायची गरज राहते का? दुसरी म्हणे आत्याबाई तिचं पोट दुखू राहिलं, मा बी पोट दुखत होत, मग एवढं आरडायचं राहतं का? म्हणे आत्याबाई तुमचं पोट वेगळं दुखत, तिचं पोट वेगळं दुखत. म्हणे तिचं काऊन दुखत? म्हणलं तिचं बाजूला राहू द्या, पण तुमचं काऊन दुखत ते सांगा. आता ती म्हणे मी रात्री बेसन खाल्लं होतं. मग तिने बेसन खाल्लं का? हाती रडती पडती एकामेकावरती, हाती रडती पडती एकामेकावरती. मुक्ताईचा दृष्टांत हा मुक्ताईचा, आमचा नाही. ज्ञानेश्वरा पाठ आहे ना, चित्त ताकाटल्या तुझेत, वाचा बांगुळली जेतीच्या देत, अपाद कुंचित रोमांचाले, आता उन्वलित डोळे वर्षताती आनंद जळे, आतुलिया सुखर्मेचे निबळे, शरीर बाहेर कापे. भावडतपणा आहे का? याला संत ओरिजिनल जीवनात आल्यानंतर हा भावक्रिया होत असते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी निवृत्ती दादाला शरण गेलो, त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये हा भाव प्रकट झाला. देवभावाचा भावाचा, देवभावाचा भावाचा.
बाप. आणि संतांचा ओरिजिनल परमार्थ जीवनात जर आला ना, खरा ओरिजिनल संत जीवनात जर आला ना, कांटी प्रेम दाटे नाही निरलोटे. प्रमाणात जाऊ का 14 हृदयी प्रकटे मग राम नामे आधी नाही, आधी उपजू शकत नाही. जोपर्यंत कंठी प्रेम दाटत नाही, नैनात नीर लोटत नाही, तोपर्यंत हृदयात राम प्रकटत नाही. मग हृदयात राम प्रकट होतं, मग काय बाणावाला प्रकट होतं काय? मग जो प्रकट होतो तो भावाना प्रकट होतो. आणि तो भाव जोपर्यंत दुधामध्ये विरजन घालत नाही तोपर्यंत दही होत नाही. तसा देहामध्ये जोपर्यंत तुम्ही नाम टाकीत नाही तोपर्यंत देहात बदल होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. रीतीनं नाम टाकावं लागत आहे. आणि रीतीनं नाम टाकल्याबरोबर परिणाम आहे त्याचा. दुधात जर इरजन घातलं तर परिणाम किती महिन्याना आया हो. दुधाचं उसळण करावं लागत का दह्याचं? दह्याचं ना. मग दूध रातभर उसळून जमंग का? 96 पिढे गेले तरी जमंग का? त्याला इरजन घालावं लागत आहे. आणि इरजन सद्गुरू शिवाय कोणी घालू शकत नाही. गुरु विनयाने कळे ना, अक्कल बाजारात मिळाना, उघडे ज्ञानेश्वरीत पण नाही कळत. कळाय करताची रीत आहे त्या भक्तीचं प्रेम जीवनात तयार होण्याकरता प्रभूची कृपा व्हावी लागते. प्रेम देवाचे हो देणे, 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 प्रेम देवाचे हो देणे. देह भावनाय देणे, भावनाय देणे, देह भावनाय देणे, भावनाय देणे. प्रेम देवाचे हो देणे, प्रेम देवाचे हो देणे, प्रेम देवाचे हो देणे, प्रेम देवाचे हो देणे. प्रेम देवाचे हो देणे, देह भाव जाय जेणे, देह भाव नाशिती, इंद्रिय विषय विसरती, सोहम भावे प्रचिती प्रकट होय. आणि ती प्रकट होण्याकरता नाथबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात भक्ती प्रेमाविना ज्ञानाला ज्ञानाला कंपनी फॉल्ट आहे. मी बोलतो टिपला, टिपच्या डबल प्रमाण उचलायला आड पडा लागत. त्याच्यामुळे तुम्ही मूळ स्वरात चाला जा. आता मला कसं आहे, आडगात उभं केलं कीर्तन, मी राहतो माया नादात. मला माझ्या भक्तीचा आनंद घ्यायचा राहतो. कीर्तन मी काही तुमच्या करता भुकत नाही. एवढ्या लांब यायचे टंगडे मुडीतन काय करता? आपल्या भक्तीचा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या इष्टीचा आनंद आपण कमवून घ्यायचा. वैजापूरला गेलं तर सारड्या पाण्यावर वापस येतय.
आणि ज्या ह्याच्या बुचक्या करता करून ठेवलं ना ते तुला काही देऊ नाही राहिलं, तुकडा सुद्धा द्याय ना. अरे आपल्या संपत्तीचा आनंद आपण कमवून घ्यायचा. लेकरं म्हणणारच उद्या काय काय मिला आमच्या करता. अरे त्या ह्याच्याकरता किती कमीलं तर त्या ना काय सोन्याच्या शिडीवर नाही नेलंय, आणि ज्या ना काही कमीलं नाही त्याला काय काय बांबूच्या याच्यावर नेलं काय. आपल्या संपत्तीचा आनंद आपण कमवून घ्यायचा, आपल्या भक्तीचा आनंद आपण कमवून घ्यायचा. सप्ते तुमचे होत राहील. भक्ती तीनदा होत नसते. अय कल करे सो आज कर, आज करे सो अब निकल जाएगा, स्वास्थ्य करेगा कब. अय उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी जवळ आली रे. अय अरे बोटावर मोजणे इतके दिवस जवळ राहिले आता. हा लय वाघ मारूच नको तू. लय करायची गरज नाही. राहत घर उघडण साडा साल कुलपा. मी लय करतो, मी लय काय गाजर करतो. तू जे करायचं ते करत नाही. मराच्या टायमाला येईन का हे धंदे रिकामी येतील का हे सगळे धंदे? नाही येणार ना. आणि मराच्या टायमाला जे येतं ना ते करायला पाहिजे जीवाना. अय मराच्या टायमाला हातपाय खोडायची पाळी काऊन येते, नरड ताणायची पाळी काऊन येते? त्याला कारण आहे वर्म जाणून नाही घेतलं, वर्म समजून नाही घेतलं जीवाना. लई अंगरड जात जीवाची माणसाची. नाही 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 ते काय पडेल त्याच्यात. थांब तुला कळण जावा, कळो येईल अंत काळी. प्राण प्रयाणाच्या वेळी तवा कळण तुला काय येतं. पण जाया शिट्टी वाजायच्या आधी करून घे रे. अरे रामानं हेच केलं, कृष्णानं हेच केलं, महादेव सुद्धा डोळे लावून हेच धंदा करून राहिले बर का. शिवहाला हरे कापला, शिवहाला हरे कापला, लय आग व्हायला लागली. विष पिल्यावर शेतात जाऊन ढोसलंय. गच राहा ना. काल गेलं तर ढोसालाच गेलतय. शेतात काल गेलं ढोसालाच गेलंय. मग ढोसल्यानंतर गच राहा ना. काऊन फेसफूड बाहेर येत आहे, काऊन त्याला गावाचा रस्ता दिसतो. मरायला गेलं ना. शिव भगवान शंकरानं हलाल पिलं का नाही, विष पिलं का नाही. गण साप गळ्यात घेऊन पाहिला, चंद्र डोक्यावर घेऊन पाहिला, गंगा डोक्यात घालून पाहिली, रुद्राक्ष भस्म सारं धंदा करून पाहिला का नाही. सारं करून जमलं का नाही? जमलं. महादेवाला सुद्धा जमलं नाहीये. मग महादेवाला कोणा तरी चांगला सल्ला दिला असेल का नाही? माझ्यासारख्या मेंटलला नाही दिला, चांगल्यानं सल्ला दिला. काय अरे शिव हला हले तापला आणि तोही नामे शीतळ झाला. ज्यावेळेस नामकंठामध्ये धारण केल्याबरोबर अंगाचा 10 परिपूर्ण कमी झाला. जर भगवान शंकराला जर नामाची आवड आहे, नुसतं आमचे म्हण राहिले आवड तुला बेलाची आणि बाकीची जे करायचं ते नाही करत आणि रिकामे धंदे. बेलाचे झाडं खसकून मोकळे झाले लोक मागच्या 6 महिन्यात. झाडच राहिले नाही बाबा. आता काय काय खोडवाती का? अरे काय चाललंय? पानं खाऊन रोग जात नाही. नाही 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 भक्ती केल्यानं रोग जात नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. आणि जर कर्माची वाट लावायची असेल, जर कर्माची वाट लावायची असेल, पापाची वाट लावायची असेल, वासनेची जर वाट लावायची असेल ना, त्याच्यासाठी साधू संतांना इतकं सोपं वर्म मंथन करून काढलं मायबाप. इतकं सोपं वर्म, इतकं सोपं वर्म हाताला करायचं. सोपे वर्मा
संती ताळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपावर नाही, इतकं सोपं माय बापची. हाताने करायचं नाही, पायाने करायचं नाही, मुखाने सुद्धा करायचं नाही. इतकं सोपं वर्म संतांना सांगितलं. कारण संताला माहिती होतं कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, भौतिक सुख जास्त वाढणार आहे आणि भौतिक सुखाला लाचवलेल्या जीवाला ही गोष्ट मिळणार नाही. त्याच्याकडून भक्ती होऊ शकत नाही. बायका पोरांना हैराण झालेला तो राहणारे. कांद्याला भाव नाही, एक पाणी गेलं तर रातभर झोप आहे ना. पाणी गेलं ना, आता कांद्याला पाणी कंप्लीट पडलं पाहिजे. आबा बाबा बाबा त्याला वाटत आता काय करून काय नाही, काय करून काय. तो हातात का गाजर, जे करायचं ते करीत नाही, नको ते धंदे कशाला करतोय. म्हणून विचार करा माय बाप. संत सांगतात भक्ती करत असताना प्रेम त्याच्यामध्ये पाहिजे, जिव्हाळा त्याच्यामध्ये पाहिजे, आत्मीयता त्याच्यामध्ये पाहिजे. त्यावेळेस ते जर नसेल ना तर त्याच्यामध्ये अभिमान नित्य नवा तया माझी, अहंकार त्याच्यामध्ये राहतो. म्हणून नाद बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रेम सुख दे युक्ती वापरली. भगवंता प्रेम दे प्रेम. प्रेम कशातून उत्पन्न होत. वीर खाल्ली ना, 11 बरस वीर खाल्ली, 11 बरस. तिला जिव्हाळाच नसेल तर जिव्हाळा कळतो का? काय माहिती जिव्हाळा? सत्यनारायण करून येईन त्याचा जिव्हाळा. 16 सोमवार करत जिव्हाळा तयार व्हायला काय लागत आहे? त्याच्यातून टपकावं लागत आहे पाणी. बरोबर आहे ना? आपण म्हणतो इकडं चांगली चिळकंडी मारायला आडवर घ्यायला पाहिजे. म्हणजे तिथं काय आहे, जिव्हाळा चांगला आहे. तसा आपल्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा केव्हा तयार होईल? अंतःकरणात जिव्हाळा तयार होण्याकरता प्रभूचं नाम पाहिजे. आणि जसं जसं नाम आत गेलं रे गेलं तसा तसा त्याचा परिणाम बाहेर येतो. उचंबळे गोरस, बरोबर आहे ना? ती घुसळी त्या कुठं आत आणि येतं कुठं ते बाहेर. तसा भगवंताची भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये भाव प्रेम तयार व्हायला पाहिजे. आणि जसं जसं प्रेम तयार झालं तसं तसं अंतःकरणामध्ये उर्मी उठायला लागतात. बघा अंतःकरणामध्ये उर्म्या कशा उठतात? ज्यावेळेस तुकोबरायला बाबाजी चैतन्याचा अनुग्रह झाला आणि बाबाजी चैतन्याच्या कृपा आशीर्वादानं ज्यावेळेस भंडाऱ्या डोंगरामध्ये, भाग डोंगरामध्ये तुकोबरायांनी या नामाची साधना केली, त्यावेळेस तुकोबरायला करत असताना तुकोबराय भगवंताला विनंती करतात, कैसी दशा येईल माझे अंगावर. माझ्या अंतःकरणात का तयार होत नाही? चित्त पांडुरंगा झुरत असे. चित्त भगवंताला लागतं, मन बुद्धी आणि मग चित्त आहे. बरोबर? मग पहिले मन जाया करता काय करावं लागेल? मन कधी शांत होईल का? मन बघा ना, मन चंचळ चपळ जाता येताना लगे वेळ. इतकं चंचळ ते जरी इथं बसेल असलं ना, ते घरी दूध उघडच होत. मांजर येतं काय का
त्याच्या डोक्यामध्ये घरची गणना राहते. उपनेर येणार होतं, गहू काढायचा होता, त्याच्या डोक्यात 17-60 चॅनल राहत्या. कोणाच्या? आणि त्या मनाला बोध संताना केला. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करे मनाला बोध करावा लागला. जवळी अर्जुना हा बोध भेटे न मना, तवरी या साधना भजावेची लागे. काय सांगितलं अर्जुनाला? अर्जुना, तुला जर तू मन हे मीची करी, माझी या भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मद एका ते. देवाला मन द्यायचं म्हणजे ते काही एखादा पार्टी का खोलाचा द्या, देण्याकरताच साधन मन. मनाला उन्मन करायचं आणि मनाला उन्मन करण्याचं साधन खूप सोपं परमार दे. आम्ही अवघड करून टाकलं तो भाग सोडून द्या. साधू संताला सद्गुरू भेटले, तुकोबरायला बाबाजी चैतन्य भेटले, नादबाबाला जनार्दन स्वामी भेटले, तुकोबरायला बाबाजी चैतन्य भेटले, नामदेवाला विसोबा खेचर भेटले, म्हणून ते मार्गाने गेले आणि त्यांच्यावर परिणाम झाला. आमच्यावर का होत नाही? त्यांना रीत मिळाली, आम्हाला का मिळत नाही? नामदेवाची दाशी जनाबाई सेवा करता करता 15 कुटुंबाचा भाकरी थापता थापता, धुणे भांडे करता करता जमारा गेला आणि त्या नामदेवाची कृपा जनाबाईवर जाईल. परमार्थ काहीतरी साधू संताचा असला पाहिजे का नसावा? जनाबाईवर परिणाम झाला. जनाबाई सांगते, नामदेवा किती दिवस तू धुणे भांडे करत बसू, माझ्यावर कृपा दृष्टी कर. नामदेवाची कृपा झाली. जनाबाईला गौऱ्यामध्ये देव दिसायला लागला, आम्हाला माणसात दिसना. आमचा जमारा गेला कीर्तन करता करता. आज उगा आम्हाला वाटत एखाद्या टाळ हुकलं का असं मारक्या बाईला सारखं मारक्या म्हशी सारखं रेल होत ती. काहून? आम्हाला का देवा दुसरे देव दिसत नाही? त्याला रत व्हावा लागत. मी तया गोवळा रत लिये, त्याला रत व्हावा लागत. त्या तत्वाला एकरूप व्हावं लागतं, अंग संग करावा लागतो. परिपूर्ण देहाचा विसर पडेपर्यंत ती गोष्ट करावा लागते. जनाबाईंनी केली. गौऱ्या गोळा करता करता करावं, चंद्रभागेतून पाणी डोक्यावर वाहता वाहता करावं. इतका सोपा परमार्थे दळिता कांदिता तुझं गाई नरे अनंता. पण किती करायचं लागत आहे? जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही तोपर्यंत त्या नामाचं चिंतन करावं लागत. एक दिवस असा जनाबाईच्या जीवनामध्ये आला आणि जनाबाई भगवंताला सांगते, नामदेवा तुझी कृपा फळाला आली रे. अरे देव खाते देव पिते बाई ग, 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 देव खाते देव पिते देवावरी मी नेते, 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 देव नेते देव नेते बाई ग, देव नेते देव नेते बाई ग, देव नेते देव नेते बाई ग, देव नेते देव नेते बाई ग. माया सारखेला वाटून देव खायचा विषय राहतो का? देव प्यायचा विषय राहतो का? म्हणजे जनाबाई येड लागलं काय जनाबाईला? अरे त्याला देवाचं येडच लावावं लागतं. जोपर्यंत मनाला वेड लागत नाही ना तोपर्यंत देव, लोकांना वेडच मानावं लागत आहे. ते पागल झालं तेव्हा देव होतो. वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो. परमार्थ असा असतो, ज्यावेळेस नक्षीकांत भिनला ना त्यावेळेस त्याचा परिणाम आहे. तुका पंढरीला गेला, तुका पंढरीला गेला, तुकाराम पंढरपुराला गेले पुन्हा जन्माला नाही आले. आमच्या कोण पीठ झाकायची पळी आली.
आमच्या तर वाऱ्या करता करता जमारी चालली आता तर फुकट आहे. मग आता पीठ जर झाकले, मला एक जण भेटलं होते त्या जालना जिल्ह्यात गेलो, ते मला म्हणे बाबा आता 100 वाऱ्या होऊन गेल्या आपल्यावाल्या. म्हणलं तुम्ही धकले का, मला फोन करा फक्त घरच्याला सांगा या बोला बोलून घ्या म्हणून. तुमचं पीठ झाकलं का कायचे पाहिजे ती इटलाची यायला पाहिजे ना. येत्या का काऊन चुकाली यावर मा फेरा काहीच येत नाही. ते कोणत्याच कामाचं राहिलं नाही त्याला. आता त्याला इकडं योनीत यायला सुद्धा बर का, माणसाच्या योनीत वाकडं तिकडं यायला सुद्धा 84 लाख योनीमध्ये यायला सुद्धा लोक जे जातात ना, आता अपघाती जास्त चालले. या अपघाती अतृप्त आत्म्याला पुन्हा योनी नाही. गरुड पुराण ऐकत नाही काय? ऐ गण मोठा डिजिटल वाहन त्याच्या दाव्याला आणि त्यावेळेला ऐ नाही 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 ते ताळात बस शकत नाही. म्हणून जीवनामध्ये मायबाप सोपं साधन करा कलियुगामध्ये. मला एक म्हणजे बाबा तुम्ही परभणीला गेले, मी कडे कुठे परभणी होती. आता म्हणलं बा आम्हाला कुठं जमत आहे का, दिवसा तिकडं भुकाचं संध्याकाळी इकडं भुकाचं, कुठं टाइम आहे फार फार खरं 200 वर्षांनी परभणी आली. म्हटलं मग त्या परभणीमध्ये सगळे बुवा निघून गेले, सगळे लोक निघून गेले का, किती काय गेले तिथं बसेल राहत्या. मग त्याला आता जन्मच नाही का मग पुन्हा नाही बाप. तीर्थाची जाऊन मला काढिला सांग कोण्या ठाई विठ्ठल मिळाला. काय केलंय तीर्थाला जाऊन इकडून घाण घेऊन गेलाय तिकडे साबणी शॅम्पू आणखी ती गंगा वाटून टाकली. काय केलं तिथे जाऊन मळच काढला ना. अरे आतला मळ जाईन का, आतला भलता काळ आहे. बार शे तो भोत बनी वा वा अंदर शे राम जानी. बाहेरून तर लय चाललंय, मी लाई करतोय शेंडी लोक गण टपुऱ्या माळी हातात पायात टांगड्यात आपापापापापा कानात इतकं बाहेर बाहेरून तर लय चाललंय आतून. अरे मायबाप परमार्थ आतला गोष्ट आहे. आणि आत नाथ बाबा सांगतात भगवंता माझ्यामध्ये प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. इतकं प्रेम अंतःकरणामध्ये ठेवा. कुणाला काही बोलू नका, दुश्मनाचं सुद्धा वाईट जीवनामध्ये करू नका. दुश्मनाबद्दल सुद्धा वाईट विचार मनात येऊ नका. ते आपल्याला काऊन ताण देतंय, मागच्या जन्मात आपण त्याला ताण देईल म्हणून ह्या जन्मात ते आपल्याला ताण देतंय. कोणाचं काही राग मानू नका. कोणी तुमचं वाकडं करू शकत नाही या दुनियामध्ये. कोणी तुमचं नुकसान करू शकत नाही या दुनियामध्ये. तुमचं आमचं नुकसान तुमच्या आमच्या कर्मानाच होतं. ज्यावेळेस पावणे 11 वाजले किती वाजले विठाला धृतराष्ट्रांना 47व्या जन्मामध्ये पारधी होता धृतराष्ट्र. आणि 47व्या जन्मामध्ये पारधी असल्यावर काय झालं, त्यानं एका झाडावर खाली असं जाळं पसरवलं. कर्म सांगू बरं तुम्हाला. जाळं पसरवलं आणि त्या जाळ्यामध्ये 100 पिल्लं अटकले होते पक्ष्याचे. त्यानं ते काय केलं, ते जाळ्यात गोळा केली. त्याला काय उडता येई ना, गोळा केले, खाली शेकोटी पेटवली, जाळ पेटवला आणि त्या जाळामध्ये असा फिरायचं. ते ची 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 ते भाजायचे ना, ते ची ची करायचे. त्या पक्षी होते वर बसले त्याचे मायबाप झाडावर. त्याला लय बरं वाटत असं, त्याला तळतळाट होता. त्यांनी सांगितलं आमचे लेकरं जर तो डोळ्या देखत मारले ना, तो हे सुद्धा 100 लेकरं तो डोळ्या देखत मारले.
आणि तुम्हाला सगळ्याला माहिती, महाभारताच्या युद्धामध्ये 18 दिवस युद्ध चाललं. किती? हे 100 खापाला किती लागले? 18 दिवस लागले. आणि 18 दिवसात एक सुद्धा पाणी पाजायला राहिलं नाही बरं का. एक सुद्धा पाणी पाजायला नाही राहिलं. काही यंगराटपणा करून चालत नाही रे. आणि ज्यावेळेस सगळे 100च्या 100 गेले, भगवान कृष्णाला सांगायला लागले, धृतराष्ट्र देवा, कोणत्या जन्मात पाप केलं रे? माही 100 पोरं माझ्या डोळ्या देखत गेले. म्हणे तुला माहित नाही रे. हे मदची स्तव झाले परिम्या नाही केले, ऐशे जाणे जाणी तरी तो सुट लागा. धृतराष्ट्र तुला त्याची समज नाही, पण त्या काळात मी साक्षी होतो. गतीर व्रता प्रभू साक्षी निवास अक्षरनाम स्रोत. अरे त्या कर्मामध्ये मी तू साक्षी होतो. देवाला कोणाच्या साक्षी पुराव्याची गरज नाही. आता मेंटल खोबडीच्या कायद्याला साक्षी पुरावे लागते. देवाला कोणाच्या साक्षी पुराव्याची गरज नाही. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. अरे पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. काय काय केलं तर भल्या माणसा देवाला तार कळतैर. काय काय केलं तर भल्या माणसा देवाला तार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला तार कळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला तार कळतैर. म्हणून कोणाला सांगायची गरज नाही. चांगलं वागा, चांगलं राहा. कोणी जरी आपल्याला त्रास दिला असं ना माय बाप, अरे कुणाला यस्मान नदीचे ते लोक लोकांना नदीचे या, कुणालाही वाईट नजरेनं बघू नका. आपले कर्म आपल्याला भोगावं लागतात. आपल्याला कर्म करताना काही वाटत नाही माणसाला, पण ज्यावेळेस भोगाला येतात ना त्यावेळेस म्हणतो देवा मी आता इतका देव देव केला आणि असं काऊन झालं. का देवदेव नाही केला राजा, कर्म तयार केलं. आजही बुवा लोकायला आमच्या सारख्याला तर वाटूनच राहिलं. आम्ही तर एवढे टेची ते आता आबा बाबा 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 काय खात्या. आम्हाला फोन येतो, बाबा काय खात्या, आता काय खातो. काय खाऊ नका रे, साधू संताला उपाशी राहावं लागलं. म्हणून कर्म चांगले करा. अंतःकरणामध्ये दुसऱ्याबद्दलचं प्रेम ठेवा. भगवंतावर जोपर्यंत तुमच्यामध्ये नाम नाहीये तुमच्या जीवनामध्ये, याला सुद्धा कोट जन्माचं पुण्य लागतं. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मीची असेल पुण्य सामावे, तेव्हाच विभागली येईल नाम श्रीरामाचे. अनंत जन्मीचं सुकृत लागतं मायबाप नाम जीवनात यायला. ठीक आहे, नाही आलं, प्रारब्ध कमी पडलं, भगवंताला सांगा, भगवंता या जन्मात जरी मला नाही मिळालं ना हरकत नाही, पण ज्या देवावर भावी त्या देवाला अनन्य होऊन भजन करा. त्याचं अनन्य होऊन त्याचं चिंतन करा. एक दिवस त्याला आपली दया आल्याशिवाय राहणार नाही. पण आमचं असंही अंगात आला ताप, देव मा बाप. अंगातला गेला ताप का मी देवाच्या बापाचा बाप. फटणे लगी भजने लगे. हा बोकांडी काही आलं का मग सुरू. बोकांडी गेलं का मग काय घे तू इकडे मी इकडे. असं नका करू. अरे देव रात्रंदिवस तुमच्या आमच्या सोबत आहे. आणि मदची मी असतात जेणे मी दुरी होय पडतो सुद्धा, ते पुण्य ऐसे म्हणता जीवनात तुटे काही. अरे अर्जुना तुम्ही देव असून देव होता येत नाही. तुम्ही आम्ही सुद्धा सगळे देव असून देव होता येत नाही. याला कारण काय? काय कारण याला? गण देव देव करू राहिलो आपण. एवढा सतयुगात नाही, त्रेतायुगात चालला नाही, एवढा देव देव कलियुगात चालला. का गए तो का नहीं, क्या लाया तो कुछ भी नहीं. आब्बा गुड थैले में मा कॅश नॅपे में फडा 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 फडा. काहीच नाही जीवनामध्ये. म्हणून जीवनामध्ये भक्ती करत असताना प्रेमयुक्त अंतःकरणाने श्रद्धायुक्त अंतःकरणाने करा. ते जर त्याच्यात दांभिकता असेल तर ती भक्ती होऊ शकत नाही. आणि जशी जशी भगवंताची भक्ती करायला लागल्यानंतर आतून बदल व्हायला लागतो. लाटा उचलती प्रेमाच्या, लाटा उचलती प्रेमाच्या.
लाटा उसळली प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा. अरे अंतःकरणातून ज्यावेळेस प्रभूचं प्रेम ओसंडून व्हायला लागलं ना, हा देव अंतःकरणामध्ये ज्यावेळेस प्रकट होतो ना मायबाप, तो त्या देहातून ओसंडून वाहतो. आयस्ता सात्विकाई आपल्या भावा, परस्पर वर्तत तसे हेवा, ते तो ब्रह्मानंदाची जीवा राणी व पावली. हो, ती गोष्ट हाताना पायाना करायची नसते, मुखानं सुद्धा करता येत नाही. अंतकाळाच्या टायमाला वैखरी सुद्धा तिथं राहत नाही मायबाप. मग भजन कशाला करणार? जिथं वैखरीत जर राहत नाही तर तिथलं पुढचं भजन असावा का नसावा जीवाजवळ. तुम्ही जुन्या काळामध्ये म्हातारे माणसं निघत होती, तर संघ भाकरी ठेवत होते की नाही? काय करता? आम्ही भाकरी बांधून देत होती ना, भाकरी राहू द्या संघ, भूक लागली तर खायला काम येईल. बरोबर आहे ना? आता माझ्यासारखं एक जण होतं काही नाही लागत, पण ते जेव्हा भूक लागली तेव्हा कळती. बरोबर आहे ना? तसं जीवनामध्ये मायबाप नामस्मरण जवळ ठेवा. अंतकाळाला ती येईल. कोणतंही येत नाही रीतीना पाहिजे, कोणतंही नाही, हे येऊ शकत नाही. तुम्ही आम्ही जे करतो ना, जव आकार उघडा कधी कधी, हा देव येणे भावे बेजती, विडा बिघडली आता किती नाही म्हणून. तुम्ही आम्ही ज्याला बसतो ना मायबाप, ते तरी कोणाला तरी भजत असतील. तुम्ही आम्ही रामाला बसतो, राम कोणाला तरी बसतो. तुम्ही आम्ही कृष्णाला बसतो, कृष्ण कुणाला तरी बसतो. तुम्ही आम्ही ज्याला महादेवाला बसतो, तो महादेव कुणाला तरी बसतो. कारण महादेव 24 तास डोळे जाऊन बसे. काय लोक किती घेऊन राहिले पाहिजे? नाही नाही नाही. पार्वती म्हणे सांबा, तुम्ही भजन कुणाचे करता? पार्वती माता विचारते, देवा तुम्ही देवाचे देव असताना सुद्धा तुम्ही कोणाचं चिंतन करता? जर भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. कीर्तन म्हणजे काही तमाशा नाही. कीर्तन षडगुण ऐश्वर्य संपन्न असतं. प्रश्न उत्तर, दृष्टांत सिद्धांत आणि श्रोता वक्ता जिथे एकरूप होतं त्याला कीर्तन म्हणतात. चला, प्रमाण अतिशय सुंदर दिलं आमच्या महाराजांनी. भजन करी, तुम्ही नाही बोलायचं आता, यायला बोलू द्या. भजन करी महादेव. काय सांगितलं पुढं? माही झापडं बांधेल जर धोरण बोल. श्रीराम जयराम. मग महादेव आधीचा का राम आधीचा? महादेव आधीचा का राम आधीचा? हा, महादेव आधीचा. मग महादेव रामाचं भजन कसं करीत असं? मग ज्यांना पहिले येड लागलं सांगा. हा, हेच कळत. राम तो कालाचा पुत्र दशरथाचा, राम तो कालाचा पुत्र दशरथाचा, राम राम तो सब कोई कहे, ठग ठाकूर चोर. चोर बी पाय पडून जाते. देवा कोणाला सापडू नको देऊ, कोणाच्या हाती लागू नको देऊ.
राम राम म्हणते ना. मग कोणता राम? भजन ज्या रामाचं महादेव करतात तो राम कोणता? त्याला आत्माराम म्हणतात. आणि त्या आत्मारामाची ओळख शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. पार्वतीनं प्रश्न विचारला ना पहिल्या अध्यायात, त्याचं उत्तर 18व्या अध्यायात आहे. आय कळा ना. महादेवाला प्रश्न विचारला ना तुम्ही कोणाचं भजन करता, त्याचं उत्तर येईल शिरसिंधू. ते चोरून ऐकून चालत नाही, ते हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही. कीर्तन संपायच्या बेतात आला, समजून घ्या आता बर का. आमचा तर लई नाट्टा पट्टा चाललाय, नाट्टा पट्टा करून भक्ती होत नाही. अभंगाचं 3रं चरण. शृंगार करते दांडलगिनी जेवी शृंगार पैकीला. अरे किती जरी शृंगार केला ना, 4 पुढे 6 पुढे 18 के मुपाट. एक आत्मज्ञान की खबर नाही, जैसे बडबडे फाट. आत्मज्ञानच माहित नाही, मला तरण्याचाच मार्ग जर माहित नसेल तर बाकीचा किती जरी पाठ केलं ना त्याला काही अर्थ नाही. सगळं पाठ केलं, माया 4 पाठ, 6 शास्त्र, 18 पुराण सगळं पाठ आहे. महाराष्ट्र टायमाला एखादी गोवी येते का? महाराष्ट्र टायमाला एखादा आबग येतो. तिकडं बालकंश येईन का? तिकडं सूर्यवंश येईन का? चंद्रवंश, भैरवी एखादी तरी तोडी येईन का तिकडं? नाही. तिकडं हातपाय तोडी, तिकडं हातपाय खोडी, तिकडं काही नाहीये. तिकडं याचं जे साधन आहे ना ते संतांच्या भक्तीमध्ये. आणि संत आपल्याला सांगतात म्हणून यथामत यथा 3 चरणाचा तुमच्या वेळेच्या आत भावार्थ पाहिला. सर्वांनी प्रेम करो, भगवंताचं भजन करू. विठोबार प्रेमाविना झाला ज्याने तैसा प्रेम सुखदे प्रेम सुखदे प्रेमाविना नाही समाधान येत अवकाश. तीन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. जीवनामध्ये
भगवंताला काय मागायचं नसलं, तुम्ही आम्ही मागतो सळ्या संसाराचं, आणि ते सळ्या संसाराचं मागून आपणही सडतो आणि तेही सडत. बरोबर तर कशा करता करायचा? बोरला पाणी लागू दे म्हणून, काट्याचं लग्न होऊ दे म्हणून, अय काय करता करायचं परमार्थ? उद्धारा करता. जन्म आणि मरण फुटा करता परमार्थ असतो ना. मग जन्म आणि मरण कशाने फुटत? ज्या गोष्टीला फुटतं ना त्याला नाम म्हणतात, आणि त्या नामामध्ये प्रेम असावं लागतं. म्हणून त्या प्रेमाचं मागणी नाथबाबा या अभंगामध्ये करतात. जीवनामध्ये काही मागू नका भगवंताला, प्रभू फक्त तुझी ओळख होईल, आत्मारामाची ओळख होईल एवढं मला तू दे. आणि देवाची ओळख होण्याचं साधन नाम. कलियुगी उद्धार नामे, नावे नाही नामे. आणि नाम अक्षरात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही. रोज म्हणतो आम्ही हरिपाठामध्ये गगना उनिवाड, मग गगना उनिवाड रामही नाही कृष्णही नाही. ओम नमः शिवाय गगनाहून वाढे का? ओम नमो भगवते वासुदेवाय गगनाहून वाढे का? कशाला म्हणतात? गगनाहून वाढ जे आहे ते संतानाच्या मुठीमध्ये आहे, जे उघड नाही. पुसता सांगेन हित बुध माझं बैसुनी एकांत सुख गोष्टी, त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळाव्या. एवढं आजच्या दिवशी तुकोबारायांनी एवढ्या करता 8 तास केला. आज सदैव गमन करणारा महात्मा आहे. आकाश तत्व पंचतत्वाचा देह आहे की नाही? मग पंचतत्वात जातो का तू? तुमचा आमचा 2च तत्वात जातो. तू किती मोठा महात्मा राहू द्या, 2च. एक तर मातीत कोरावं लागत आहे, नाही तर काडी लावावं लागायची. तिसरं काही आहे का आपल्याकडे संस्कृतीमध्ये? कोणाची का असं ना, भारतात जेवढ्या संस्कृती आहे तेवढ्यात एक तर दफनावं लागत आहे, नाही तर काडी लावावं लागायची. बरोबर? पण आमचा एक महात्मा अनो रेणो रे तोकडा तुका आकाशा एवढा वायू तत्वाला प्राप्त झाली का? कारण ती बाबाजी चैतन्यानं जे दिलेलं साधन होतं ना मायबाप, त्या साधनाची अट्टहास केला. हो, किती अट्टहास केला? गोविंद 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 ते काया भेद नाही देवातया. आपल्यातला देवातलं अंतर कमी होऊन जातं. जीवातला मिठाचा तुकडा आहे, मिठाचा तुकडा आहे. पहिले ठोसर मीठ होत, आता बारीक आलाय. ठोसर मिठाचा खडा कुठून तयार झाला? समुद्रात. फक्त कालगतीनं झडप मारली, ते पाण्याच्या बाहेर आलं, त्याला आकार प्राप्त. त्या मिठाच्या खड्याला वाटलं आपण जसं पोहून येऊ. ते पोह्याला गेलं, ते पोह्याला गेलं. मिठाचा खडा पोह्याला गेला, आज उत्तर काही आला नाही भाऊ. नव्हे सरिता निराळे लवण मिळविता. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा त्या प्रभूपासून तुमचा आमचा उत्पत्ती झालेली आहे, आणि त्या प्रभूपर्यंत तुम्हाला आम्हाला जर जायचं असेल, फक्त आवरण दूर करा, अज्ञान घालवा. अज्ञान गेलं रे गेलं का आपणच मी वासुदेव तत्वता. फक्त तेवढं अज्ञान घालवण्याचं काम करा. आणि अज्ञान हे कशानं जाईल? जर ज्ञानाची ओळख झाली, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार हो प्रकटे आत्मबोधाचा. विचार करा, समजून घ्या. लय कीर्तन ऐकायची गरज नाही, थोडं ऐका, पण जीवनामध्ये बदल करा. वृत्ती बदलली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे. भगवंताबद्दलची आदर कदर भाव अंतःकरणामध्ये तयार व्हायला पाहिजे. जर देवाचं प्रेम अंतःकरणात तयार झालं तर ते टिकायला पाहिजे, फुटायला नाही पाहिजे अंगावर. लोकांच्या भक्ती अंगावर फुटती, मला येतंय मला येतंय, काय गाजर येते, 4-5 राग येते असं तुला एवढी किती गेले. सारे तर काही कोणाला येत नाही बा. 4-5 राग. अहो मला एक जण, मी गेलो त्या परभणी जिल्ह्यात,
ते म्हणे बाबा मी या बाबा संघ 15 वर्षापून हिंडून राहिलो म्हणे. मा खाला होता मी रात्री मुक्कामी गेलो तिकडं. आता इतक्याला आपल्याला जमतं का जायला. मी मुक्कामी गेलो. जागराचं कीर्तन त्याचं होतं. त्याच्या संघ जे टग्गे होते ना येईल त्याच्यातलं एक जण मला म्हणे बाबा तुम्ही कसं काय. म्हटलं माझ्या उद्या काल्याचं कीर्तन आहे. म्हणे उद्या तुम्ही का. म्हणलं हा. म्हणे बाबा याला 4-5 राग येते पण असं एवढं ना म्हणे असं दाखितं लोकाला का लई येत. अरे म्हटलं तुझी झाकली मूठ सावा लागायची. हे सगळी राहिला 15 वर्षापासून बाबा पितळ काय उघडं करतो. अरे आपलीच मूठ आपण दाखवून ठेवायची असते. जास्त काही नसतंय देवा जीवनामध्ये. खऱ्या देवाची ओळख करून घ्या. खऱ्या देवाची ओळख खूप सोपी आहे. हाताने करायची नाही, पायानं करायची नाही, कशाने करायची. स्वादानं भजन करणं गड्या रे स्वादानं भजन कर. स्वादानं भजन करणं गड्या रे स्वादानं भजन श्वासाचा परिचार निमिष निमिषाचा व्यापार माझे निज सुख साचार तेथेची घर बांधिले. रोज म्हणते. आता उद्या आयतवार आहे की नाही. आयतवार आहे ना उद्या. आता उद्या वारा जाऊ म्हणते की नाही. अहम वाग्या सोहम वाग्या कायला म्हणते. मग कायला म्हणते सोहम. अय गाजर चाललाय एवढायचा धंदा. अहम वाग्या सोहम वाग्या अरे प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा. भजनी नाही भजनी भजनी. ऐ सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी. कोणता देव कोणता देव. उघड सांगितलं इथं उघड. कळतं काय. हिराल गण चांगला आहे लाख मोलाचा पण मेंढीच्या काळात बांधला ना. ऐ मेंढीच्या काळात. म्हणून जीवनामध्ये मायबाप चांगल्या संताला शरण जा. काही यंगरटपणा करून चालत नाही बरं का. काही यंगरटपणा करून चालत नाही. परमार्थामध्ये नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंदा. नम्र व्हा आलेल्या जन्माचं सार्थक होईल. 1 तास माझ्या खटवांग राहायला मिळाला भाग्यदशा प्राप्त झाली. 7 दिवस परीक्षितेला मिळाले भाग्यदशा प्राप्त झाली. आमचा जमारा गेला ढवळ्याच्या सारा काळी मेहंदी लावायची पाळी आली. तरी टकुऱ्यात आमच्या देव उतरत नाही. भानगड काय. आम्ही नम्र होत नाही. 1400 वर्षाच्या महात्म्याला सुद्धा योग्याला सुद्धा माझ्या 6 वर्षाच्या लेकरा पुढे नाक घासावा लागलं रे. काय यंत्रपणा धरून बसला. 1400 वर्ष. ऐ मरेल माणसं जिवंत करीत होता. मरेल प्यारलेचे नाही बरं का. प्यारलेचे नाही. मरेल 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 माणसं जिवंत करत होता. पण माझ्या 6 वर्षाच्या मुक्ताईनं सांगितलं माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू. अरे चांग देव योगी याना तिला मानले गुरु. मुक्ताईने सांगितलं चांग देवा तू ज्याला जिवंत करू राहिला ना अरे ते बी मरणार आहे. तुला बी गाडी लावा लागणार आहे. एक दिवस येत उरो नाही अरे अवतार
काळी लावा लागली ना. इतका यंगरटपणा चालतो काय? पण नम्र झाले बर का. तपस्वी होते, योग्यांचे मुनी होते, पण नम्र झाले. आणि ज्यावेळेस अनादी काळाचे असलेलं तत्व चांगदेव महाराजांनी जाणून घेतलं, समजून घेतलं आणि माझ्या मुक्ताईनं कृपादृष्टी केली 6 वर्षाच्या लेकरांना. जगदेवामध्ये आजी जन्माले वर्षी काय केलं? एवढ्या मुक्ताईनं उपदेश केला आणि स्वतःची ओळख करून घेतली आणि स्वतःच्या अस्तित्वाला प्राप्त झाले. तुम्हाला मला सुद्धा प्राप्त व्हायचं आहे आणि त्याच्याकरता नाथ बाबा मंगल शेवटच्या गोड अनुभवी सुरवड जाणती कोण जाणते ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे त्याला प्रेमाचं महत्व कळेल त्याच्या जीवनामध्ये प्रेम स्थिर होईल त्याच्या जीवनामध्ये भगवंत स्थिर ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यते देवतया जवळ असे पाप नाशी दर्शनी त्याच्या दर्शनानं पाप जात असा
सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला मायबाप. 11:15 झाली, 10 मिनिटं तुमचे वर घेतले. तुमच्या सर्व संत मायबापाची माफी मागतो. काय राहतंय, आलं तर काहीतरी पडून जावं पदरामध्ये असं आम्हाला वाटत आहे. चला हरकत नाही, जसं असेल तसं सद्गुरुना भगवंतांना ती गोष्ट करून घेतली. चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सर्व गुणी जन्म आत्म्याच्या चरणी नतमस्तक होतो. मृदंगाच्या असतील, आमच्या असतील, विनेकर बाबा असतील, टाळकरी माळकरी, आलेले न आलेले, नळ्यातले तळ्यातले खळ्यातले सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. चुकला असेल माफ करा, बुद्धीचा वाणीचा दोष आहे विसरून जा. जे चांगलं आहे ते घेऊन जा. ज्ञानेश्वर